नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. झालं का दुपारचं जेवण वगैरे? माझं तर काही जेवण वगैरे झालं नाही. आल्यावरच जेवण केलं थोडं आणि झोपले जरा. आता फ्रेश झाले, जरा बसले आता. आणि ऊन तर एवढं पडलंय ना बाहेर, तर उन्हाचं नाव ते बाबा डेंजर ऊन आहे. झोपले जरा 2 तास, बसले आता. आणि येता येता भुईमुगाच्या शेंगा आणल्यात. हे बघा, मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. भुईमुगाच्या शेंगा लय दिवस झालं खाल्ल्याच नव्हत्या आणि तिकडे पण भेटत नाहीत ना, जास्त करून नसत्यातच बाजारात. आता इकडे मस्त गावरान होत्या, तर म्हटलं चला मग 2 किलो घेतल्या, आता सोबत घेऊन जायच्या. खायच्या बाजून, इथं आहे तर इथं पण खायच्या, है ना का? आका खाती शेंगा. टिकली ते रातच नाही टिकले. पडली. पडले. कांदे कसे टाकलेत बघा सपरात. हे बघा शेंगा. आता म्हटलं जरा हवाला टाकावा, नाही तर मध्ये गरम आणि खराब होत्या ना, है ना का? तू फक्त उकारा देत जाय. कांदे बघा, कांदे आपल्या मुंबईला किती महाग कांदे आहेत. आणि इथं शेतातले कांदे असे इकडे पडत आहेत, इकडे तिकडे इकडे तिकडे. आत्याला म्हणा पहा, हे असे आत्याला म्हणा आत्या कांदे. आता हे कांदे बघा. आणि आपण आत्या शेंगा आहे बघा. आत्या आता बाई, आता हे शेंगा बघा, हे कांदे बघा. आता आपण विकत खातात ना, त्याच्यामुळे आपल्याला समजते त्याची किंमत. काय असतंय ते आपण विकत खातोय, तर त्याला किती पैसे लागत आहेत या कांद्याला बघा. आता आता एवढे भारी कांदे हे उन्हात टाकले त्यांनी. उन्हात कांदे खराब होते का नाही बघा. एवढा लाल जरच कांदा आहे. तिकडे हा 50 रुपये 40 रुपये किलो कांदा आहे. मला हातात घेऊन दाखवते बघा. मी आमच्या आईला फेस नाही वाटत मग असल्यावर काय वाटत नाही ना. बघा कांदा लाल जरत कांदा मस्त. त्यांना काही नाही किंमत त्या कांद्याची, कारण शेतात पिकतंय ना, त्याच्यामुळे त्यांना काही नाही. कुठं फेकतात ते, कुठे टाकतात, असंही. मागच्या आता बघा कांदा तरी पण अजून तिकडं पडवीमध्ये आहेत बरं का. आणि हे इकडं आपले असे सपरामध्ये कुठं कसे टाकायचे बघा. बघा हे कांदे लाल जरत कांदे मस्त. आणि आपल्याला घ्यायला गेलं आता बाई तर किती महाग कांदे आहेत सांगा तुम्हीच. आता ज्याच्याकडे आहे त्याला किंमत नसती, आणि आपल्याकडं नाही येत, आपण विकत खातोय, तर आपल्याला त्याचं पैसे द्यावं लागते ना. आपल्याला कळकळ वाटते बाबा, अरे बाबा जपून वापरा कांदे. आणि हे बघा आमच्या इकडे उन्हात कांदे पडले आहेत, हे बघा इकडे आहे का. त्यांना काय बाई. आणि हे बघा शेंगा आणल्यात बरं का मी विकत. आता बाई शेंगा खायला या, विकत आणल्यात बाया. आपल्या काय रानातल्या नाहीत त्या शेंगा, विकत आणल्या. दिसल्या मला स्टँडवर एक माणूस बसला होता 4 गोण्या घेऊन विकायला. दे बाबा मला 2 किलो आणल्या. 2 किलो मग खावा म्हणलं. बऱ्याच दिवसातून दिसल्या शेंगा. बाजारात जास्त करून शेंगा येत नाहीत आता, पहिल्यासारखे भुईमुग नाही राहिले. आता घेतल्या म्हणलं खावा जीवाला शेंगा. बघा मस्त अशा. आता ऊन कमी झालं ना, आता दादा गावात गेलते तर आणलंय चिकन आणलं. आता मस्त चुलीवर मी स्वयंपाक करणार आहे. आईला नाही करून देणार. भाकरी मीच करणार, कालवण मीच करणार. आणि मग चुलीवर शेंगा भाजणार मस्तपैकी तव्यात, आणि मग खाणार. राहिलेल्या मुंबईला घेऊन जाणार, आईला ठेवणार थोड्या. माझे वडील तर काय खात नाहीत शेंगा, त्यांना नाही चावत. हे बघा. पण कांद्याचं मला लय वाईट वाटतंय हो आत्याबाई. असे बघा ना उन्हात कांदे फेकते ते लोक, काय करावं यांना. हे बघा आपली छोटीशी गाय आहे, घाबरती बरं का ती. तिच्या पुढं मोबाईल घेऊन गेले ना तर घाबरते ती. बघा छान आहे, पांढरी शुभ्र अशी मस्त सावलीला बांधली. पाणी भरायचं आहे अजून आम्हाला, मोटर चालू करायची ऊन कमी झाल्यावर जरा 4 वाजता. हे बघा इथं आळूचे पानं लावलेले आहेत, छोटेचे आहेत पण हे काही तोडता येणार नाही आहेत. इथं लिंबुनी लावली, इथं हे
फुलं आलेत असे. आणि ही गेल्या महिन्यात मका लावलेली बघा, एवढी आली अशी. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं इथं मका लावतोय म्हणून, तर अशी आली आता ही मका एवढी. आणि बघा ज्यांची इथं कांदे आहेत ना त्यांना अशी किंमत असते कांद्याची. बघा उन्हात टाकलेत, हे असं आहे, किंमत नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याला. हे सरपण आपल्या चुलीवर स्वयंपाक करायला ही चूल. इकडे बकऱ्या बसल्या. एकट्याचाच काढ त्याचा बंड्याचा. कुठे तो बंड्या? हल्ला करू. तो मोठा. आता गेल्या वेळेस हिला पिल्लं होणार होते मोठ्या बकरीला, तर हे 2 पिल्लं हिला झालेत बघा. बसलेत कसे बघा मस्तपैकी सावलीला. पाठ बोकाड झालेत, 2 झालेत. हां बघा कशी लगेच वरडायला लागली. आता हे बकरीचे गेल्या महिन्यात आले ते तास होणार होते, तर मग झाले तिला. मी मुंबईला गेलो 8 दिवसांनीच तिला पिल्लं झाले हे 2. आणि इकडे 2 आहेत. इकडे पण पाठ बोकड आहे बरं का. नको आता बसलेत ना, बसू दे ना. हां हे बघा ही पण पाठ ह्या बकरीचीच आहे बरं का, हिचीच आहे. आणि याची आई इकली बरं का. कुठे बंड्या जरा, हे बघा मारतोय तो, मारतोय बाबा. हे बघा मारका झालाय तो, मारकतोय. आणि ह्या मॅडम बसल्यात इथं. ह्या मॅडम इकडे बसल्यात. यांचे पिल्लं इथं आहेत बघा. हे सरपण टाकलेलं आहे आपलं वावरातलं सगळं. आपलं चुलीवर स्वयंपाक करायला लागतंय ना गॅस संपल्यावर. शेवग्याचं झाड आहे, शेंगा नाही आल्या अजून. हे पेरूचं झाड आहे. ऊन एवढं कडक पडलेलं आहे बघा, काही दिसत नाही. आणि लांबवर सगळं असं ऊनच ऊन दिसतंय. हाय थोडंफार हिरवं बरं का, पण ऊन जास्त आहे. चला उन्हात जायची तर इच्छाच होत नाही माझी. वाजले आहेत 3. ए बाबा मारशील इकडं. 3 वाजले आहेत. आणि आता काय करावं सुचत नाही. पाणी भरावा का काय करावा. आता झोप तर झाली अशी तशीच. आणि मुंग्या तर भरपूर आहेत इकडं. इकडं ऊन आहे, पाणी भरावा तर ऊन जास्त आहे. चक्कर येते बाबा एवढ्या उन्हात पाणी भरायला नको बाई. पायात चप्पल नाही घातली, पाय भाजले ग बाई. ही मका लावलेली बघा गेल्या महिन्यात इथं अशी थोडीशी बकऱ्यांना खाण्यासाठी थोडीफार लावलेली आहे. चला तुम्हाला गावचे व्हिडिओ आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ताचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.